आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा नाव कोरलं। दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत रोहित सेना ठरली चॅम्पियन। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात। षटकार रोखत डेव्हिड मिलरची विकेट। 177 धावांच्या टार्गेटचा सामना करताना 8 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेची 169 पर्यंत मजल। पराभवाच्या जबड्यातून बुमराह हार्दिक पांड्यानं मॅच काढली। फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप। विजयानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। हा माझा शेवटचा सामना। या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला। रोहितची प्रतिक्रिया। जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज। 8 मॅचमध्ये 15 विकेट्स। बुमराहची विजयामध्ये मोलाची भूमिका। जग दे इंडिया म्हणत मास्टर ब्लास्टरकडून शुभेच्छा। T20च्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून भारतीय संघाचं अभिनंदन। फायनल पाहताना धाकधूक वाढली होती, पण भारतीय संघाने विजयश्री खेचून आणला। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीकडून टीम इंडियाचं कौतुक। देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संघावर गर्व। विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन। ग्रेट टीम इंडिया। मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्विट करत संघाचं कौतुक। वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये भारतीय क्रिकेट शौकीनांचा जल्लोष। ढोलच्या तालावर भांगडा करत क्रिकेट प्रेमींचा उत्साहाशी गेला। भारताच्या शानदार विजयानंतर देशभरात जल्लोष। डीजेच्या तालावर तरुणाईसह मोठ्यांचाही उत्साह। कालपासून नागपुरात पावसाची रिपरिप। नागपूरकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा। अनेक भागात पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली। वाशिममध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग। आतापर्यंत 50% पेरण्या पूर्ण। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात, मात्र धरण अजूनही कोरडे ठाक। जिल्ह्यामधील 37 लघु प्रकल्पांपैकी 26 प्रकल्प कोरडे ठाक। पाण्याचा प्रश्न गंभीर। नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अल्प पाणीसाठा असल्यानं जलसंपदा विभागाचा निर्णय। चंद्रपूरमध्ये केसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान। चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्यानं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान। जळगावमध्ये वादळामुळे घराचं छत कोसळलं। घरातील लहान मुलीच्या हाताला दुखापत। अमळनेरच्या कसाली मोहल्ला परिसरावर। बारामतीमधल्या किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र। तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा। पत्राद्वारे अजितदादांकडे मागणी। पत्र सोशल मीडियावर व्हायरल। जळगावच्या काँग्रेस भवनामध्ये तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी, पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर हातोडा। वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाची कारवाई। सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा समर्थकांचा आरोप। यवतमाळमध्ये आमदाराकडून आरटीओ अधिकाऱ्याची कानउघडणी। शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नका, आमदाराची आरटीओ अधिकाऱ्याला तंबी। छत्रपती संभाजीनगरच्या करोडी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। फास्ट ट्रॅकमध्ये पैसे नसल्याच्या कारणावरून टोल नाक्यावर राडा। लातूर नीट प्रकरणी अटकेमध्ये असलेला शिक्षक संजय जाधवच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र आढळली। 8 विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्र आढळली, तर यातील 7 बीड आणि 1 लातूरमधील विद्यार्थी असल्याचं समोर। बुलढाण्याच्या घटनांतरात मारहाणच करणाऱ्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल। आश्रमात दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजाकडून झाली होती मारहाण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल।